ही गोष्ट आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या एका अशा भक्त कुटुंबाची ज्यांच्या श्रद्धेने प्रत्यक्ष मृत्यूलाही मागे फिरवले। एका प्रसिद्ध हॉस्पिटलच्या मी माझ्या एका नातेवाईकासाठी थांबलो होतो। तिथेच माझी भेट एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाशी झाली। त्यांच्या घरातील एका चिमुरड्या जीवाचा, एका नवजात बाळाचा जन्म झाल्या झाल्या श्वास गुदमरू लागला होता। डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले होते आणि परिस्थिती खूपच गंभीर असल्याचे सांगितले होते। ते संपूर्ण कुटुंब स्वामींचे निस्सीम भक्त होते। खचून जाण्याऐवजी त्यांनी स्वामींच्या चरणी स्वतःला झोकून दिले होते। हॉस्पिटलमधील तो दिव्य माहोल, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, पण त्या कुटुंबाचा विश्वास अढळ होता। रोज संध्याकाळी ते सर्वजण हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात एकत्र जमायचे। त्यांच्या हातात स्वामींची प्रतिमा असायची। ते सर्वजण एका सुरात श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप करायचे। त्यानंतर अत्यंत एकाग्रतेने घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण करायचे। त्यांच्या आवाजातली ती आर्तता आणि स्वामींवरील विश्वास पाहून हॉस्पिटलमधील वातावरण बदलून जायचे। मी देखील तिथेच होतो। खरं सांगू तर मी स्वतः खूप तणावात होतो, पण त्यांचा तो जप ऐकून माझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळू लागली। त्यांच्या मंत्रक्षणामुळे माझ्यातही एक नवी उमेद निर्माण झाली आणि मला स्वतःला खूप प्रसन्न वाटू लागले। 7 दिवसांचा संघर्ष आणि विजय। हे 7 दिवस सतत चालले। रोज संध्याकाळी तोच नेम, तीच भक्ती। डॉक्टर आपला प्रयत्न करत होते, पण हे कुटुंब स्वामी नावाचं औषध बाळाला पाजत होतं। 7व्या दिवशी चमत्कार घडला। बाळाच्या श्वासाची गती सामान्य झाली। डॉक्टरांनी बाळाला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढले आणि सांगितले की बाळ आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे। त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। तिने फक्त एकच वाक्य उच्चारले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।